वसई विरार की जनता के लोकप्रिय नगर सेवक पंकज देशमुख अब ग्राउंड के बाद महानगर पालिका में भी जनता के हक के लिए लड़ाई लड़ते और गरजते हुए नजर आए हैं। पंकज देशमुख सिर्फ महानगर पालिका में ही नहीं बल्कि सीधे ग्राउंड जीरो पर उतरकर आम जनता की समस्याओं को जड़ से खत्म करने के लिए जाने जाते हैं। चाहे क्षेत्र में खारे पानी की गंभीर समस्या हो, हर घर तक साफ पानी पहुंचाना हो या फिर बिजली का बड़ा संकट, वे हमेशा खुद मौके पर पहुंचकर अधिकारियों को बुलाकर काम को अपनी देखरेख में सही करवाते हैं। पिछले दिनों जब पूरा क्षेत्र बिजली की भारी समस्या से परेशान था, तब वे खुद रात दिन जनता के बीच डटे रहे और तुरंत नया ट्रांसफार्मर मंगवाकर वहां की बिजली व्यवस्था को सुचारू रूप से चालू करवाया, जिससे लोगों को बड़ी राहत मिली। जनता के सुख दुख में हमेशा आगे रहने वाले नगर सेवक पंकज देशमुख का यह वीडियो दिखाता है कि अब महानगर पालिका के भीतर भी उनकी दमदार हुंकार गूंज उठने लगी है और वो सीधे प्रशासन से आंख में आंख मिलाकर आम जनता की आवाज़ बुलंद कर रहे हैं। वे ग्रामीण भागों में बनकर तैयार खड़ी पानी की टंकियों को तुरंत शुरू करवाकर हर नागरिक तक उनका अधिकार पहुंचाने के लिए महानगर पालिका प्रशासन से सीधा सवाल कर रहे हैं। देखिए यह वीडियो कि पंकज देशमुख ने महानगर पालिका में जनता के हक के लिए किस तरह आवाज उठाई है। खेळाचं इम्प्लिमेंटेशन करणार आहेत, बॉलमाइन विहिरीत पाण्याचा पुरवठा होणार आहे, नवीन जलवाहिन्या टाकणार आहेत। त्या दृष्टीने कुठलाही काम अजून महानगरपालिकेवर सुरू झालेलं नाहीये। रुमाव साहेबांनी चालू आहे संत गतीने। रुमाव साहेबांनी सांगितलं पहिल्या महासभेपासून काय आपल्या 4 ते 5 वर्ष टाक्या पडायला येईपर्यंत पाण्याच्या टाक्या ग्रामीण भागात बांधून रेडी आहेत। उपमहापौर साहेब आहेत, त्यांच्या घराला नळाचं पाणी नाही अजून। इथे बसलेले ग्रामीण भागाला पाणी तर द्या, इच्छाशक्ती आहे की नाही ठाकरे साहेबांनी जाहीर सांगावं। आगाश कोफराडला टाकी रेडी आहे, गाजला टाकी रेडी आहे, उद्या सुरू करू शकतील। आता साने साहेब बोलणार तेव्हा ते 35 वर्षाचा इतिहास सांगणार, पण त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की तिथे ग्रामीण भागाला पाण्याचा नळ घरात द्यायला पाहिजे। क्षारयुक्त पाणी घेऊन बॉम्बे हॉस्पिटलला आपल्या वसई तालुक्यातले 100 पेशंट असतात स्टोनचे। क्षारयुक्त पाणी पिऊन आपले स्थानिक लोक, आपले भाऊ बंधू यांना आजार होत आहेत। तर याच्यासाठी ठाकरे साहेबांची असेल, प्रशासनाची असेल, टाक्यांची आता परत ते सांगणार टाक्यांचं ऑडिट सुरू आहे। हे 7 वर्ष ऑडिट चालू आहे साहेब। तर कुठल्याही परिस्थितीत महापौर साहेब तुमच्या वर्षभरात सगळ्या ज्या रेडी टाक्या आहेत ऐका, आणि तुमच्या हातून ग्रामीण भागाला पाणी मिळावा ही आमची आपल्या सगळ्यांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या हातून मिळणार, आपल्या सगळ्यांच्या हातून मिळणार। आणि सरपंचांनी आपले लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचं देखील त्याच्यात योगदान असणार आहे, ते बसलेले आहेत मागे। धन्यवाद।